आर्णी नगर परिषदेच्या नवीन मालमत्ता कर मूल्य निर्धारण आणि प्रचंड करवाढी विरोधात शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रवीण मुनगीनवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। नागरिकांना मूलभूत सुविधा नसताना करवाढ कशी असा सवाल उपस्थित करत त्यांनी नगर परिषदेला जाब विचारला आहे। आर्णी नगर परिषदेत सन 2025 ते 26 ते 2028 ते 29 या कालावधीसाठी नवीन मालमत्ता कर मूल्य निर्धारणाचा इरादा जाहीर केला आहे। मात्र या प्रक्रियेत कर आकारणी झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रवीण मुनगीनवार यांनी नगर परिषद विरोधात दंड थोपटला आहे। 9 डिसेंबरला नगर परिषद आर्णीला दिलेल्या लेखी अर्जातून त्यांनी कर मूल्य निर्धारण बाबतची सविस्तर माहिती मागितली आहे। यामध्ये कर निर्धारणासाठी घेतलेला ठराव, झोननिहाय माहिती व नकाशे, बांधकाम दर, एजन्सी नियुक्ती प्रक्रिया, निविदा व कार्यरंभ आदेश तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे। मात्र अर्ज देऊनही आठवडा उलटून गेला तरीही नगर परिषदेने कुठलीही माहिती दिलेली नाही असा आरोप मुनगीनवार यांनी केला आहे। यामुळे कर आकारणी प्रक्रियेबाबत संशय वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। कर मूल्य निर्धारण जे नगर परिषदने जे प्रक्रिया राबवली त्याच्यामध्ये लोकांना एक नवीन नोटिसेस आल्या की बा तुमचा कर इतके निर्धारित झालेला आहे, परंतु ते अव्वाच्या सव्वा झाल्याची जनतेमध्ये एक प्रचंड प्रमाणात असंतोष आहे आणि खूप प्रमाणात लावण्यात आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये मी एक नगरपालिकेचा एक जागरूक नागरिक यांना मी विविध मुद्द्यामध्ये माहिती मागितली आहे। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बाबा हे कर मूल्य निर्धारण कधी घेतला, ठराव कोणी घेतला, झोन कसे पाडले, त्याचे काय दर निश्चित केले मालमत्तेचे, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही एजन्सी नेमली हे काम करण्यासाठी, त्याची नेमकी त्याच्यासाठी ठराव कसा घेतला, काय दर निश्चित केले आणि आपण बांधकामाचे दर काय लावत आहोत आपण याबाबत झोनची माहिती पण मागितली, पण ती माहिती अद्याप आपल्याला अप्राप्त आहे। अशा परिस्थितीमध्ये आज जनतेमध्ये एक नोटिसेस आल्यामुळं भरपूर प्रमाणात टॅक्सेशन आलं, त्या तुलनेमध्ये आपल्या नागरिक सुविधा जनतेला काहीच मिळत नाही आहे। त्यामुळं प्रचंड असंतोष आहे जनतेमध्ये। हा टॅक्सेशन कमी झालं पाहिजे याबाबत मी नगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे, त्याची माहिती अद्याप अप्राप्त आहे, पण ते कर कमी व्हायला पाहिजे अशी एक माझी आग्रही मागणी आहे।